स्वामी आई तुम्हाला म्हणत आहे, माझ्या लाडक्या लेकरा, मला माहित आहे तू सध्या खूप दुखी आहेस. खूप काही मागितलंस ना तू आयुष्यात. एक स्वप्न पूर्ण झालं की दुसरं स्वप्न बघायला घेतलंस. पण आयुष्य हे असंच असतं बाळा. ज्याच्यावर विश्वास ठेवला ना, कधी कधी तेच दुखावतात. पण मी पाहतोय तू रात्रभर जागून रडतोस. मनात काहीच नाही तरी स्वतःला सावरतोस. माझ्या लेकरा, एक गोष्ट लक्षात ठेव. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आज मी तुला असा मंत्र देणार आहे जो तुझं नशीब बदलून टाकेल. लेकरा, हा मंत्र पूर्ण ऐक. अर्धवट थांबू नकोस. मी तुझ्या प्रत्येक अश्रूवर लक्ष ठेवून आहे. तू झोपलेला असतोस तेव्हा देखील तुझ्या मनात काय चाललंय ते मला ठाऊक असतं. कुणी घरात शत्रू बनलं असेल, वाईट नजर असेल, जादूटोणा असेल, हा मंत्र तुझं रक्षण करणार आहे. पण एक अट आहे बाळा, श्रद्धा. श्रद्धा नसेल तर मंत्र काहीच कामाचा नाही. म्हणून आता माझं म्हणणं ऐक. मन शांत कर, डोळे मीट, माझ्या चरणी स्वतःला अर्पण कर. तू म्हणतोस ना, स्वामी आई, मला पैशाची गरज आहे, घरात सुख शांती हवी, राग नको, कर्ज मिटलं पाहिजे. हे सगळं होईल लेकरा. हा मंत्र तुला आयुष्यभर दारिद्र्य, संकट, रोगापासून दूर ठेवेल. मी तुला बोलते आहे, स्वामी आईचे बोलणे वाक्य कधीच खोटं ठरत नाही. पण शेवटपर्यंत ऐक बाळा. हा मंत्र मध्येच थांबू नकोस. या मंत्रासोबत मी तुला एक असा उपाय सांगणार आहे जो तुझे सर्व दारिद्र्य, दुःख चमत्काराप्रमाणे बदलून टाकेल. फक्त हा संदेश 5 लोकांपर्यंत पोहोचव. स्वामी कृपा नक्कीच होईल. काय म्हणतोस, ऐकशील ना? स्वामी समर्थ म्हणतात, तुला नशीब बदलायचं असेल तर माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. माझ्या लेकरा, हे वाक्य लक्षात ठेव. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आता घे बाळा, जो मी मंत्र तुला सांगत आहे तो शांतपणे गुपचूप ऐक आणि गुपचूप कार्य कर. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र रोज 108 वेळा मनापासून जप कर. तुझ्या घरात चिमूटभर मीठ पाण्यात टाक. स्वामींचे स्मरण कर. सगळं वाईट निघून जाईल. आता तुला प्रश्न पडेल, त्या पाण्याचं काय करायचं? हे पाणी प्यायचं की नाही? हे पाणी प्यायचं नसतं. हे फक्त नेगेटिव्ह एनर्जी शोषण्यासाठी असतं. त्यामुळे हे पिण्याचे नाही. काय करायचं? रात्री झोपताना किंवा मंत्र म्हणताना पाण्यात मीठ टाकून ते आपल्या जवळ ठेवायचं. जेथे मंत्र करतात तेथे किंवा पलंगाजवळ. सकाळी ते पाणी संपूर्ण घरातील नकारात्मक ऊर्जा ओढून घेतं. म्हणून ते ओसरीत किंवा झाडाच्या मुळाशी फेकून द्यायचं. रोज नवीन पाणी घ्यायचं. हे का केलं जातं? म्हणजे घरातल्या वाईट ऊर्जा, नजर दोष, नकारात्मक विचार यांना ते मीठ पाण्याची ऊर्जा शोषते आणि ते घरातून बाहेर पडतं. साध्या शब्दात सांगायचं झालं तर हे पाणी प्यायचं नसतं. फक्त घरातून नकारात्मकता बाहेर टाकण्यासाठी वापरायचं आणि दुसऱ्या दिवशी ते टाकून द्यायचं. चल बाळा, आता हा मंत्र जो तुझ्या जीवनाला नवीन दिशा देईल, तुझे सर्व अडकलेली कामे पूर्ण करेल, तुझ्या जीवनात भाग्योदय नक्कीच घडून आणेल. हा मंत्र 108 वेळा मनापासून ऐक. आता ज्या क्षणी जेथे बसला आहेस तेथे डोळे बंद करून शांतपणे ऐक आणि चमत्कार पहा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री
स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री
स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी
समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः।